खुद्द संत ज्ञानदेवांनाही वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह अनावर झाला आणि ज्ञानदेव म्हणतात, कोणचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर, भेने पळत यमकिंकर, नामे अंबर गजतसे, आजिम्या देखडी पंढरी, नाचताती वारकरी, भार पताकांचे करी, भीमा तेरी आनंद. रामकृष्ण हरी मंडळी, मी सोना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. देवाची आळंदी येथून माऊलींचे प्रस्थान पंढरपूर दिशेने झाले असून आम्ही पण या वारीत सहभागी झालो. आम्ही आळंदी विश्रांतवाडी येथे माऊलींचे दर्शन घेण्यासाठी निघालो. माझी ही पहिलीच वारी होती. आमचा दिंडी क्रमांक 11. सगळीकडे वातावरण असं भक्तिमय झालं होतं. एवढे चालत असताना जराही क्षीण जाणवत नव्हता. सगळीकडे एकच नावाचा गजर होता, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. थोडा वेळ दिंडी प्रसादासाठी थांबली होती. तिथे पण बघा वेदांत आणि सृष्टीचं काय चाललंय. पण ते जराही दमले नव्हते. मस्त असा प्रसाद घेतला आणि निघालो परत दर्शनासाठी. आणि साक्षात स्वर्ग, ते दृश्य शब्दात मांडता येत नव्हतं. एवढे लोक, काय ती गर्दी, हा स्वर्गातही पाहायला मिळणार नाही. माऊलींचे दर्शन मला साक्षात भेटले. खरंच खूपच नशिबान आहोत आपण. दिंडीत तल्लीन होऊन नाचत असणारे वारकरी, त्यांच्यासोबत कधी आम्ही एकरूप होऊन आनंदाने नाचू लागलो समजलेच नाही. फुगडी घालताना सगळं विश्व विसरले. मी इतकी गुंग झाले होते. आमच्या लहान चिमुकल्या मुलांनीही वारीत सहभाग घेतला होता. ते जे संदेश देत होते ते वाचून डोळ्यात पाणी आले. शेतकरी बाबांनो, कृपया आत्महत्या करू नका असे ते सांगत होते. आम्हाला संत मुक्ताई यांची पण पालखीचं दर्शन घडलं. खरंच असा हा सोहळा स्वर्गी नाही. रात्री दिंडीमध्ये प्रसाद घेतला आणि मग परतीची वाट धरली. मन राहून राहून म्हणत होतं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. धन्यवाद.